नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत तळणीची मोदक कशी बनवायची. तर चला, तर मी इथे 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आणि त्यानंतर आपल्याला तेलाचे इथे 2 चमचे मोहन घालायचे आहे. हे तेलाचे मोहन आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम असल्यामुळे तुम्ही हात न घालता ते चमच्यानेच असे एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याने असे तेलाच्या पूर्णपणे गाठी फोडून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हाताने सुद्धा एकत्र केलं तरी चालेल. आता ही रेसिपी कोणाला आवडत नाही असं नाही, लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते, कारण की ही रेसिपी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची आहे ना. मग त्यात आपले लाडके गणपती बाप्पा आता लवकरच घरी येणार, मग त्यांच्यासाठी तर हा पदार्थ नक्कीच बनवायला पाहिजे, हो ना. तर मंडळी, तुम्ही अशा पद्धतीने मोदक करून नक्की पहा. आपल्या गणपती बाप्पांना खूपच आवडतील अशा पद्धतीचे मोदक. तर आता मी इथे तेलाच्या पूर्णपणे पिठातील गाठी काढून पीठ असं थोडं थोडं पाणी घालून मळून घेत आहे. पीठ आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ असं मळायचं नाही आहे. आता इथे बघू शकता पीठ आपलं मळून झालं आहे. तर 10 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे सारणाची तयारी करून घेऊया. तर मी इथे 1 बाऊल खोलेलं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे गूळ पावडर टाकत आहे. तर तुम्हीही तुमच्या आवडीनुसार गोड तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकू शकता. तर इथे मला हवे आहे तेवढं मी माझ्या प्रमाणामध्ये अर्धा बाऊल मी इथे गूळ पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही गुळाचे खडे देखील टाकू शकता. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं बटर घालणार आहे. तुम्ही बटरच्या ऐवजी तूप जरी घातलं तरी पण चालेल. काय होतं, तूप किंवा बटर घातल्यानं याला खमंग असा वास येतो आणि खायला पण खूप छान लागते. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. आता मी इथे वेलची पावडर टाकत आहे. तर 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथं आपले मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. बारीक गॅसवरच आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. आता मी इथे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि ते आता छोट्या त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. जास्त पाऱ्या मोठ्या लाटायच्या नाहीत, नाही तर ते मोदक दिसायला चांगले दिसत नाहीत. छोट्या छोट्याच पाऱ्या त्याच्या लाटून घ्यायच्या, म्हणजे आपले मोदक दिसायला पण खूप छान दिसतात आणि त्याच्या कळ्यात देखील खूप सुंदर येतात. त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे आपल्याला. आता मोदकाच्या कळ्या करताना मी एकमेकावर घडी घालून असे हे दाबून चिकटून घेत आहे. तर तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे त्याच्या कळ्या केलेल्या आहेत. त्यानंतर आपण जसा पुरणाचा पोळी भरताना जसा उंडा करतो तसं ते त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता की सुंदर अशा मोदकाच्या कळ्या आलेल्या आहेत. त्यानंतर मी बाकीचे मोदक हे करून घेतलेले आहेत. आता आपण हे मोदक तळून घेऊया. तर मी ते कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोदक टाकायचे आहेत. लक्षात ठेवा, इथे जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर आपले मोदक टाकल्या टाकल्या करपू शकतात. फक्त वरूनच ते भाजल्यासारखे दिसतील आणि आतून मोदकाचे पीठ तसेच कच्चे राहील. त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हे मोदक भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला असं हलवत राहायचं आणि त्याच्यावर असं तेलाने हे करत भाजून घ्यायचे आहे, कारण की ज्या आपण पाकळ्या केलेल्या असतात त्याच्यावर जे चिकटलेलं असतं तर तिथे कच्चं पीठ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी कसे आलटून पालटून इथे मोदक भाजून घेत आहे. मंद किंवा मीडियम गॅसवर हे मोदक भाजले ना, हे मोदक मला वाटते 2 दिवस तरी असेच खुसखुशीत राहू शकतात आणि चवीला देखील खूप छान लागतात. आता आपले मोदक इथे भाजून तयार झालेले आणि त्याला कलर पण बघा किती छान गोल्डन असा आलेला आहे. ह्या अशाच पद्धतीने देखील बाकीचे मोदक आपण तळून घेणार आहोत. तळल्यानंतर देखील आपल्या मोदकाच्या कळ्या अजिबात म्हणजे सुटलेल्या नाहीत, व्यवस्थित अशा दिसत आहेत बघा. आणि ही रेसिपी करण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. तर ह्या गणपतीच्या सणाला तुम्ही अशा पद्धतीचे मोदक बनवून नक्की बघा. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. तर इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता की मोदक आपले किती छान असे तयार झालेले आहेत. हे बघा पूर्णपणे आपले मोदक भाजलेले आहेत आणि सारण जरासुद्धा आपले मेल्ट झाले नाही आणि तेलकटही झालेले नाही आहेत.